नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे रब्बी हंगाम 2025-26 या वर्षाचा जो काही पीक विमा आहे तो भरायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही कागदपत्र असतील तर तुमचा 7/12 लागणार आहे किंवा 8 लागेल, बँक पासबुक लागेल, आधार कार्ड लागेल, फार्मर आय डी ऑटोमॅटिकली तुमचा तिथे घेतला जाईल आणि तुमचा फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला पीक विमा भरता येणार नाही आहे. फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर आपला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे. रब्बी पीक विमाचा जो काही अर्ज आहे तो कशा पद्धतीनं भरायचा त्याच्याबद्दलचं आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काही गुगल असेल, तुमचं जे काही तुम्ही ब्राउझर वापरत असाल त्याच्यामध्ये यायचं आहे आणि तिथे तुम्हाला PMFBY असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक इथं आल्याच्यानंतर तुम्हाला नंतर काय करायचं आहे, इथं जे काही एनरोलमेंट पार्टनर्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला CSC जी काही लॉगिन असेल आपलं CSC मार्फतचं लॉगिन करून घ्या किंवा तुम्ही दुसरीकडनं CSC लॉगिन सुद्धा करू शकता आपलं नॉर्मल CSC सारखं. त्यानंतर तुमचा जो काही CSC ID असेल तिथे टाकून घ्यायचा आहे, पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि इथं जो काही कॅप्चा दिलेला आहे तो इथं कॅप्चा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि परत खाली साइन इन यावरती क्लिक करायचं आहे. साइन इनवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही CSC ID आहे ती CSC ID ओपन होईल. CSC ID ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला आता पुढे कसं करायचं आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. ही आपली CSC ID लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला असं हे दाखवलं जाईल. त्यानंतर मग इथं पाहू शकता की इथं आपल्याला परत आता जे काही आपलं स्टेट आहे ते स्टेट आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला सर्चमध्ये काही टाकायची गरज नाही. इथं थोडंसं खाली यायचं आहे. इथं हे संपूर्ण महाराष्ट्र निवडलं. इथं इयर जे आहे ते इथं 2025 खरीप आहे सोडून द्या. 2025 खरीप आहे कारण की खरीपचं ऑलरेडी आता संपलेलं आहे त्याच्यामुळे हे सोडून द्या. थोडंसं खाली आल्यानंतर 2025-25चे इथं परत 2 आहेत आणि त्याच्यामध्ये रब्बी आहे. त्याच्यानंतर इथं प्रधानमंत्री फसल विमा आणि वेदर बेस्ड आहे. तर आपल्याला हे जे काही हे असेल तर रब्बी 2025 प्रधानमंत्री फसल विमा योजना हे निवडायचं आहे. कधीही निवडताना हे घ्या. याच्यावरती चेक बॉक्स क्लिक करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर असं तुमच्यासमोर डॅशबोर्ड येईल. आल्याच्यानंतर इथं पाहू शकता इथं होम आहे, ॲप्लिकेशन आहे आणि डाउनलोड आहे असे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. त्यानंतर मग आपल्याला इथं आता ॲप्लिकेशन जे काही आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन क्लिक केल्यावर इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर पेड पेमेंटमध्ये आपण फॉर्म भरल्याच्यानंतर जे काही पेमेंट पेडमध्ये जाईल ॲप्लिकेशन ती पेडमध्ये दिसेल आपल्याला. अनपेड असेल तर अनपेडमध्ये दिसेल. अनपेडमध्ये शक्यतो ठेवू नका. जरी ठेवलात तर तुमचं जे काही असेल तर 24 तासाच्या आत त्याचं पेमेंट करून टाका, नाहीतर तो अर्ज तिथून निघून जातो. त्याच्यानंतर तुमचा अर्ज रिव्हर्ट जर आला असेल तर इथं रिव्हर्टमध्ये येतो किंवा रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्टमध्ये येतो. ते आपण केला असेल एखादा फॉर्म आणि अप्रूव्ह झाल्यानंतर इथं येतं. तर आपल्याला आता ॲप्लिकेशन फॉर्म यावरती आता क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. थोडंसं आता संपूर्ण आपल्याला माहिती डिटेल्समध्ये इथं घ्यायची आहे. घेत असताना काय करायचं आहे तुम्हाला इथं ॲप्लिकेशन इथं आपण निवडलेलं आहे. आता तुमचं सर्च बाय IFSC कोड एकदा तुमचे बँक ऑफचा IFSC कोड माहिती असेल त्या ह्याच्यानं घेऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्टली बँक सर्च करून घेऊ शकता. IFSC कोड माहीत असेल तर IFSC कोड न घ्या. व्हेरीफाय केले की तुमची जी काही बँक आहे ती ऑटोमॅटिकली तिथे इथं आली जाते. आपण एक तुम्हाला उदाहरणादाखल दाखवतो ह्याच्यामध्ये. आपली जी काही बँक असेल समजा बँक ऑफ इंडिया आहे त्यांचा IFSC कोड काय असेल ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि IFSC कोड टाकल्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करा. इथं पाहू शकता मग पूर्ण आलेलं आहे. त्यानंतर जर हे आलं असेल त्याच्यामध्ये IFSC कोड टाकल्याच्या नंतर जर तुमच्याकडे IFSC कोड माहिती नसेल तर तुम्ही डायरेक्टली नो करून ह्याच्यानुसार स्टेट निवडू शकता, जिल्हा, बँकेचे नाव आणि ब्रँच नेम असं टाकून तुम्ही घ्यायचं आहे. नंतर अकाउंट नंबर जे काय असेल तर तुम्हाला इथं अकाउंट नंबर आता टाकून घ्यायचा आहे. अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घ्या. खाते नंबर चुकवू नका कारण की खाते नंबर चुकला तर संपूर्ण घोळ होऊ शकतो. त्यामुळं खाते नंबर टाकत असताना व्यवस्थित टाकून घ्या, चुकू देऊ नका. थोडंसं काळजीपूर्वक फॉर्म भरा कारण की त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नको आहे. जे काही खाते नंबर आहे तो तिथं व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि टाकून घेतल्याच्या नंतर एकदा चेक करून घ्या व्यवस्थित आहे का आणि थोडंसं स्क्रोल करून घ्यायचं आहे खाली. इथं चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर हे तुम्हाला असं संपूर्ण झालं जाईल. थोडंसं नंतर मग त्याला स्क्रोल करून खाली घ्यायचं आहे. खाली करून घेतल्यानंतर इथं फॉर्मल डिटेल्स परत तुम्हाला इथे दाखवलं जाईल. त्याच्यामध्ये इथं त्यांचं नाव आलेलं आहे. त्यांचं इथं आधारवर कसं नाव आहे ते आपण आलेलं आहे. आधार नंबर इथं ऑटोमॅटिकली त्यांचा व्हेरीफाय झालेला आहे तिथं. त्यानंतर मग इथं व्हेरीफाय याच्या अगोदर जर पाहिलं तर इथं आधार व्हेरीफाय करावं लागत होतं. आता इथं व्हेरीफाय करायची गरज नाही आहे कारण की हा इथं मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येत होता. कारण की काय होतं संपूर्ण डिटेल्स घेतल्यानंतर इथं व्हेरीफाय ऑटोमॅटिक आता झालेलं आहे. परंतु इथं व्हेरीफाय जर आधारच्या साईडला जर प्रॉब्लेम असेल तर इथं व्हेरीफाय वगैरे होत नव्हते.
परंतु इथं ऑटोमॅटिकली आता व्हेरीफाय होत आहेत. इथं फार्मर आय डी तुमचा काढलेला असेल तर ऑटोमॅटिक येईल, काढला नसेल तर इथं येणार नाही. त्याच्यानंतर मग तुमचं जे काही इथं नाव असेल ते टाकून घ्यायचं आणि तुम्हाला जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घेऊन मोबाईल नंबर तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय करत असताना त्याच्यावरती तुम्हाला कॅप्चा दिलेला असतो, तो कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती एक तुम्हाला OTP पाठवला जातो, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर खाली जो काही सबमिट आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. आपला OTP आलेला आहे, आपण आता इथं OTP टाकून घेणार आहोत. OTP टाकून घेतल्यावर खाली सबमिटवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर आपला पाहू शकता इथं व्हेरीफाय आपला OTP झालेला आहे. नंतर तुमचं जे काही एज असेल ते तुमचं वय टाकू शकता. जेंडर काय आहे जेंडर टाका. तुमची कॅटेगरी कोणती आहे ती कास्ट टाकू शकता. तुमची जी काही फार्मर कॅटेगरी म्हणजे स्वतःची जमीन आहे का भाडेतत्त्वावर आहे का ह्याच्यामध्ये आहे ती तुमचं स्वतःची असेल टाकून द्या. त्याच्यानंतर स्मॉल असेल मार्जिन ऑर्डर ह्याच्यामध्ये तुम्ही हे टाकून द्यायचं आहे. त्यानंतर पुढे मग तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस तुमचा राहण्याचा पत्ता रहिवासी पत्ता कुठला असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. जिल्हा नंतर तालुका गाव तुमचं जे काही ॲड्रेसमध्ये छोटंसं गावाचं नाव टाकू शकता आणि पिनकोड टाकायचा आहे. नॉमिनी तुम्हाला द्यायचा असेल तर इथे नॉमिनी देऊ शकता. त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर परत असं पेज ओपन होईल. त्यामध्ये आता तुम्हाला इथं काय करायचं आहे थोडंसं असं दिसत नसेल तर थोडंसं वर करून घ्या, कारण की इथं थोडं दिसत नसतं. असं वर करून घ्यायचं पूर्ण. CSC ॲप्लिकेशनच्या नंतर इथं पाहू शकता जे काही इथं आता तुम्हाला क्रॉप डिटेल्स द्यायचे आहेत. क्रॉप डिटेल्समध्ये काय टाकायचं आहे तुमचं इथं ऑटोमॅटिक स्टेट आलेलं आहे. जिल्हा टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. इथं पाहू शकता की इथं लातूर, बीड, धाराशिव फक्त इथं 3 जिल्हे जे काय असेल ते इथं दाखवत आहेत. त्याच्यामध्ये तुमचं जे काय असेल लातूर इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तालुका तुमचा कोणता असेल तो तालुका टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही हे असेल सर्कल, सर्कल टाकून घ्यायचं आहे. ग्रामपंचायत जर गट ग्रामपंचायत असेल तर तुमची ग्रामपंचायत टाकून घ्यायचं आहे इथं. त्यानंतर मग तुमचं पुढे त्या गट ग्रामपंचायतपैकी कोणतं गाव आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग खाली थोडंसं स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि इथं मग तुम्हाला आता ते ह्याच्यामध्ये करायचं आहे. शक्यतो मिक्स क्रॉपिंगमध्ये तुमचं जर मिक्स क्रॉपिंग असेल म्हणजे एकाच पिकामध्ये 2 पिकं पेरलं असेल तर तसं करा. नसेल तर निर्भळ पीक तुमचं जर पेरलं असेल एकच पीक तर तुम्हाला याच्यावरती चेकबॉक्सवरती क्लिक करू नका. जर मिक्स क्रॉपिंग करायचं असेल तर याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला एक एक पीक निवडावं लागेल. त्याच्यानंतर त्यांची तारखा वगैरे घ्यावं लागेल. आपलं निर्मळ नाही आहे त्याच्यामुळे आपण जे काही नॉर्मल आहे म्हणून आपण इथं जे काही असेल ते आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपलं जे काही असेल तर हरभराला इथं पाहू शकता. लातूर जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर हरभरा, ज्वारी आणि चना आहे. त्या पद्धतीनंच इथं दिलेले आहेत. आपल्याला जे काही पीक असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची पेरणी तारीख किती आहे ते पेरणी तारीखसुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. जी पेरणी तारीख असेल ते तुमचं टाकू शकता. त्यानंतर मग ओनरशिप ओनरच आहे का भाडेतत्त्वावर तुमचं जसे वरी जसं सिलेक्ट केलं असेल ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथं जो काही तुमचा गट नंबर असेल तो गट नंबर इथे तुम्हाला सर्वे नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मग तुमचा खाता नंबर म्हणजे तुमच्या 8 वरचा जो काही खाते नंबर असतो तो 8 वरचा खाते नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. तुमच्या नावाच्या समोर असतो खाते क्रमांक. त्यानंतर मग तुम्हाला इथं व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यावर इथं तुम्हाला दाखवलं जातं संपूर्ण. इथं सिरियल नंबर दाखवतो, सर्वे नंबर, खाता नंबर, इथं वैयक्तिक खातेदार का जॉईंट सामायिक खातेदार आहे, संयुक्त खातेदार आहे असं दाखवलं जातं. इंडिव्हिज्युअल एरिया तुमचं जे काही किती क्षेत्र आहे ते दाखवलं जातं, नाव दाखवलं जातं आणि टोटल एरिया इथे दाखवलं जातं. त्यानंतर मग इथं समोर जे काही इथं हे दिसत आहे गोल त्याच्यावरती तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर इथं तुम्हाला इथं ऑलरेडी इन्शुर्ड एरिया 0 दाखवत असेल तर जर का समजा एखाद्या ह्या क्षेत्रावर दुसऱ्याने कोणी विमा भरला असेल तर इथं क्षेत्र दाखवतं तुम्हाला. ऑलरेडी इन्शुर्ड एरिया 0.1 वगैरे असेल तर तुमचं जेवढं क्षेत्र भरले तेवढं दाखवतं आणि त्याच्यावरती ऑलरेडी इन्शुर्डवरती क्लिक करून तुमचं जे काही कोण भरलेलं आहे, कोणाच्या नावाने भरलं आहे ते तुम्ही इथं पाहू शकता. त्यानंतर आपलं जे काही कोणी भरलेलं नाही 0 आहे 0 आहे मग त्याच्यानंतर आपलं जे काय असेल तर सबमिटवरती आपल्याला नंतर एकदा सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर तिथे क्षेत्र आलेलं आहे. क्षेत्र जसं असेल त्या पद्धतीनं घ्यायचं आहे करून नंतर मग ॲड क्रॉप और सर्वे नंबर फॉर इन्शुरन्सवरती क्लिक करायचं आहे. ती क्लिक केल्याच्यानंतर ती जी काही आपण आता ॲड केलेलं आहे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर खाली इथं आपल्याला हे दाखवलं जातं. संपूर्ण जे काही माहिती आहे आपली भरलेली कोणकोणतं पीक आहे ते इथे दाखवलं जातं. ते आल्याच्यानंतर मग थोडंसं खाली घ्यायचं आहे. इथं बँक पासबुक तुम्हाला तुमचं जे काही 7/12 असेल लँड रेकॉर्ड इथं तुमचं पीक पेरा प्रमाणपत्र आणि जर भाडेतत्त्वावरचं टेनंट भाड्यानं असलं तर ते इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे कागदपत्र फॉर्म भरण्याच्या अगोदरच तुम्ही तयार करून ठेवायचे आहेत. त्यानंतरच तुम्हाला हे इथं अपलोड करण्यासाठी येतात. आता आपण आधी अपलोड करून घेणार आहोत. आपण इथे आता अपलोड करून घेतलेले आहेत. आता फक्त आपल्याला इथं अपलोडवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला त्यानंतर संपूर्ण कागदपत्र अपलोड केल्यावर इथे दाखवले जातील. व्ह्यू करून तुम्ही पाहू शकता. आपण पाहण्याची गरज नाही. आपण इथं व्यवस्थित भरलेले आहेत. त्यानंतर मग काय करायचं आहे थोडंसं खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर इथं प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे.
प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं वरी करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण जी काही माहिती भरलेली आहे ती व्यवस्थित आहे का तुम्ही एकदा चेक करून घ्या. व्यवस्थित नसेल तर थोडं तुम्ही परत एडिट त्याला करू शकता, परंतु एकदा सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं काही करता येणार नाही आहे. आपलं जे काय असेल तर संपूर्ण माहिती बरोबर आहे म्हणून आपण आता इथं सबमिटवरती क्लिक करणार आहोत. सबमिटवरती क्लिक केल्यावर इथं पे लेटर करू शकता. पे लेटर केल्याच्या नंतर तुम्हाला 24 तासाच्या आत त्याचं पेमेंट करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचं ते कॅन्सल अर्ज होऊन जातो. मेक पेमेंटवरती आपण इथं क्लिक करणार आहोत. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही CSC आय डीचं असेल त्या CSC आय डीचा इथं तुम्हाला पासवर्ड जो काय आहे तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. टाकून घेऊन पासवर्ड तुम्हाला त्यानंतर तुमचा जो काही तुम्हाला हे दिला जातो व्हॅलिडेटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग इथं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पेसुद्धा इथं असं पद्धतीनं करू शकता. शक्यतो अशा ह्या नादाला लागूच नका तुम्ही. जे काही असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इकडं जे काही आपलं CSC आय डीमध्ये आपलं पैसे असतं त्या पद्धतीनं करण्यासाठी तुमचा CSC वॉलेट पिन तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पे याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर पेमेंट सक्सेस असं दाखवलं जाईल. त्यानंतर इथं तुमचा जे काही ॲप्लिकेशन नंबर पडलेला आहे त्याच्यावरती प्रिंटवरती क्लिक करा आणि प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर जी काही विमा पावती आलेली असेल तुम्ही इथं पाहू शकता. ते प्रिंट आउट तुम्ही कस्टमरला काढून देऊ शकता. अशा पद्धतीनं हा तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा